मंत्री मान्य प्राजक्तदादा तनपुरे हे उपोषणाला बसलेले आहेत। त्या निमित्तानं या राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, खासदार निलेशजी लंके, शिवसेनेचे नेते खैरे नाना उपस्थित, या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित। घटना होऊन जवळपास 20-22 दिवस झाले आणि छत्रपती शिवरायांचा पुतळ्याची विटंबना होते। अनेक राज्याचा मंत्री या संदर्भात 3 दिवसापासून उपोषणाला, बेमुदत उपोषणाला बसलेला आहे। खरं तर हे राज्य छत्रपती शिवरायांचं म्हणून आपण ओळखतो। हे राज्य छत्रपती शिवरायांचं असताना त्याची विटंबना होते आणि पोलीस यंत्रणा अजूनही आरामशीर आहे। मला असं वाटतं पोलिसांनी ठरवलं तर एखादा आरोपी शोधणं फार काही अवघड काम नाही। महाराष्ट्रातले पोलीस तशी सक्षम पण आहे। मी बिलकुल पोलिसांचं कौतुक करेल, पोलीस आपली सक्षम आहे, पण त्यांनी ठरवलं पाहिजे एखाद्याला पकडायचं का नाही पकडायचं। आता मागच्या काळात एका मंत्र्याचा मुलगा कुठेतरी थायलंडला चालला होता, विमान वळवून आणलं। विमान कधी मार्ग बदलत नाही, परंतु पोलिसांनी, प्रशासनाने, सरकारने ठरवलं विमानाचा मार्ग बदलून विमान परत आणलं। एवढी सक्षमता निश्चित आपल्या यंत्रणेमध्ये आहे। मग जर 20-25 दिवस झाले या राहुरी सारख्या ठिकाणी जर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होत असेल आणि 25-25, 26-26 दिवस जर पोलीस यंत्रणा गप्प बसणार असेल तर मला असं वाटतं त्याचा जबाब तर आपण विचारलाच पाहिजे। आपण जनतेनं आंदोलन केलं असेल, जनता निश्चित छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेविषयी एक संवेदनशीलता आहे। छत्रपती शिवरायाविषयी आपली भावना सगळ्यांची काय, या महाराष्ट्रातील जनतेची भावना काय, मला असं वाटतं वेगळी असायचं काही कारण नाही। जर त्या छत्रपती शिवरायांची विटंबना करणारे पकडले जात नसतील तर मला असं वाटतं त्याच्या इतकं दुर्दैव कोणाचं नाही। पण प्राजक्तदादा तनपुरे आपल्या राज्याचे माजी मंत्री, या भागाचे नेते या उपोषणाला बसले 3 दिवस झाले, पण आरोपी पकडले जात नाही। मनात शंका का निर्माण होते तेही सांगतो। या राज्यात तो कोण कोरटकर नागपूरहून दम देतो इतिहास संशोधकांना, छत्रपती शिवरायाविषयी काही बोलतो, जिजाऊविषयी काही बोलतो, तोही सापडत नाही। राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायाच्या पराक्रमाविषयी बोलतो, त्याच्यावरही गुन्हा दाखल होत नाही। कोरटकर अटक झाल्यानंतर सुटतो, मस्त आलिशान गाडीत विमानतळावर जातो, कोणी गाड्या पुरवल्या, आणि या सगळ्या घटनेमुळे मनामध्ये शंका निर्माण होते की असा तर काही प्रकार नसावा, जाणीवपूर्वक समाजामध्ये भेद करण्याचा प्रयत्न तर नसावा। काही वेळेस तरुणांचे माथे भडकवणारी सुद्धा यंत्रणा या महाराष्ट्रात आता उभी झालेली आहे। जाणीवपूर्वक तरुणांचे माथे भडकवायचे वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि म्हणून शंका इथे निर्माण होते। मला असं वाटतं, मी SP साहेबांशी बोललो, SP साहेब पुण्याला हॉस्पिटल ऍडमिट आहे इथले, मी बोललो त्यांच्याशी। DYSP इथं आलेले असतील, पण मी DYSP असतील, PI असतील, या भागाचे क्राईमची यंत्रणा असते आपले, तुम्हाला सूचना, विनंती आणि आव्हान करतो की लवकरात लवकर येणाऱ्या 48 तासामध्ये याचा तपास झाला पाहिजे। नाही झाला पाहिजे, झाला नसेल तर लंके साहेब आपण परवाच्या दिवशी मुंबईला या, आपण DG भेटू, गृहमंत्र्यांना भेटू, परंतु जर इथला तपास जर अयोग्य असेल तर मला असं वाटतं या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करावी लागेल, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। म्हणून कोणाच्या दबावाखाली तपास न करता, तुम्ही शेवटी माणूस आहात, तुम्ही आमच्यातले पोलीस, मी बिलकुल हे मानतो, परंतु हा संवेदनशील विषय, आमच्या भावनेचा विषय, छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कोणी माणूस असला तर त्याचे हात छाटले पाहिजे, लक्षात ठेवा, हातच छाटले पाहिजे त्याचे। आणि म्हणून या पद्धतीने जर लवकर तपास झाला तर मला असं वाटतं जनता सुद्धा, मला असं वाटतं याच्यामध्ये समाधान व्यक्त करेल। पण प्राजक्तदादा, मी आपल्याला विनंती करेल, आवाहन करेल, तुम्ही उपोषणाला बसलेले मान्य आहे, तुमच्या भावना आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही कोणाविरुद्ध उपोषणाला बसले? या प्रशासनाविरुद्ध बसले,
हे प्रशासन या महाराष्ट्रातून आपल्या जिल्ह्यातलं सुद्धा कसं झालं तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तुमच्याच मतदारसंघात त्या देवीचं मंदिर पाडलं गेलं इथं, त्या एक कोणत्या गावामध्ये इथं हा मंदिर पाडलं गेलं इथं. काही कारण आहे का? इनलिगल त्यांनी काही एवढं त्यांनी एकट्यानेच बांधलेलं आहे. भवानी मातेच्या मंदिरावर धक्का लावला जातो. या नक्की ज्या ज्या घटना या महाराष्ट्रात ज्या ज्या घटना घडतात, स्थानिक बरेच लोक प्रशासनावर प्रभाव टाकतात. बरेच लोक, गृह मंत्रालय काही माहिती नसतं, डीजीला काही माहिती नसतं, आयजीला काही माहिती नसतं, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून मला असं वाटतं, मी विनंती करेल की तुम्ही या लोकांच्या विरोधात उपोषण, आपल्याला अजून खूप काम करायचं आहे, आपल्याला खूप संघर्ष करायचा आहे. संघर्ष करत असताना तुमच्यासारखे तरुण नेतृत्व सातत्याने निश्चित जनतेचे प्रश्न उचलत असतो. मी तुम्हाला आव्हान करेल, विनंती करेल, आग्रह की आपण लढा लढत राहा. परंतु उपोषण आपण 3 दिवस केलेले, ते आमरण केले, हे मला वाटतं ह्या भावना जनतेला कळालेल्या आहेत. थोरात साहेबांनी आग्रह केला, मी आपल्याला आग्रह करतो. मला असं वाटतं हे उपोषण आपण तूर्त तरी थांबवावं, आंदोलन थांबवा असं मी मुळीच म्हणणार नाही. उपोषण तूर्त तरी थांबवलं पाहिजे. या लढ्याला आपण आज हा राहुरीपुरता झालेला लढा, हा नगरमध्ये नेऊ, आपण पुढे आपण हा मुंबईला नेऊ, परंतु याचा तपास लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा संकल्प आपण सगळे करू. म्हणून मी आपल्याला विनंती करेल की आपण हे उपोषण तूर्त तरी मागे घ्यावं, अशा प्रकारची विनंती करेल. कारण ह्या लोकांना तुम्ही 8 दिवस जरी बसले ना, तर यांना समाधान नाही, यांना लाज नाही आणि शरम नाही, यांनी सगळी सोडलेली आहे. तुमच्या माहितीच तो सांगतो. म्हणून आपल्याला काय करायचं तो तणका आपण बरोबर करू. तुम्ही मंत्री राहिले, तुम्हालाही सगळ्या गोष्टी माहिती याच्यातल्या. म्हणून मी आपल्याला विनंती करेल की आपण निश्चित, कारण आपल्यासारख्या सगळ्या तरुणांना येणार काळात लढा देणं अपेक्षित आहे. आपला लढा चालू ठेवू, उपोषण थांबवा, अशा प्रकारची विनंती करतो. पोलिसांनाही सांगतो की हा तपास आपण त्वरित गतीने करा, नाहीतर हा लढा महाराष्ट्राच्या स्तरावर नेला जाईल, अशा प्रकारचा आपल्याला मी इशारा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.